जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जिल्ह्याचा विकास लोक चळवळीचा व अस्मितेचा विषय झाला पाहिजे। जिल्हा निर्मितीच्या 25 वर्षपूर्वीच्या पार्श्वभूमीवर आणि वस्तुस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे। जिल्ह्याचे खरे शिल्पकार ही जिल्ह्याची जनताच असून राजकीय मतभेद विसरून सरकारने एकत्र येण्याचे आवाहन डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम मुहूर्तमेढ विकसित नंदुरबार या उपक्रमाचे उद्घाटन जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न। या प्रसंगी जिल्हा निर्मितीचा 25 वर्षांनंतर काय साध्य झालं यावर मंथन करण्यात आले। नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात या उपक्रमाचे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी रघुवंशी म्हणाले, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम राजकारण विरहित काम करणार आहे। लोकप्रतिनिधी आदिवासींमध्ये शासनाच्या योजना राबवत असताना भेदभाव करीत आहेत। समाजात विषमता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध आहे। आम्ही आमदार खासदारांच्या शर्यतीत नाहीत, परंतु आम्हाला जिल्ह्याचा खरा विकास करून दाखवायचा आहे। यापुढे जिल्ह्याचा समतोल विकास साधणारे लोकप्रतिनिधी जनतेने द्यावा असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचे अभिजित पाटील यांनी केले। ते म्हणाले, फक्त भगिनींच्यासाठी बाहेरून नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम म्हणजे काय आहे याची प्रस्तावना नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील पुणे, मुंबई, नाशिक, सुरत येथे स्थायिक झालेल्या नागरिकांची बैठक होईल। केळी, पपई, मिरची व कापूस या सुमारे वार्षिक 3000 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या प्रमुख पिकांची प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रसंगी यावेळी माजी मंत्री ॲडव्होकेट केस पाडवी, आमदार राजेश पाडवी, शिरीष कुमार नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी भाजपा नेते कुंवरसिंग वळवी, भाजपाचे योगेश पाडवी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित, शिंदे गट जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय पराडके, शिंदे गट जिल्हा प्रमुख सिंग वसावे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपलासिंह रावत, वकील पाटील आणि आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे। माजी नगराध्यक्ष नाना नागरे आदी उपस्थित आणि त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा असला पाहिजे जिल्हाध्यक्ष अशी मनामध्ये इच्छा बाळगून आलेले इतर सर्व उपस्थित नागरिक बंधू भगिनी येऊ शकतात। त्यावेळेस जिल्ह्याची विकासाची गंगा कोणी रोखू होऊ शकत नाही। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल म्हणाले, जिल्ह्याचा विकास करायचे असेल तर शिक्षण, बेरोजगारी या प्रश्नांची सोडवणूक करायला पाहिजे। जिल्ह्यातून महामार्ग जात असल्याने बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो व सहज कुपोषणाचा प्रश्न देखील सुटेल। सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले। भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित म्हणाले, नंदुरबारचा इतिहासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याचे प्रश्न गंभीर होते आणि आजही परिस्थिती तीच आहे। सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्ह्याची निर्मिती झाली, परंतु आजही परिस्थिती जैसे थे आहे। गाई, मेंढ्या, शेळ्या वाटल्याने विकास होत नाही। आदिवासींना विकास रोखण्याचे काम आज होत आहे। माजी मंत्री पद्माकर वळवी म्हणाले, जिल्हा मागासलेला म्हटल्यावर अत्यंत वाईट वाटते आहे। जिल्ह्यातील नागरिक सकारात्मक आहेत। ही सकारात्मक नेत्यांमध्ये निर्मिती झाली तर विकास शक्य आहे। एकमेकांवर टीका टिप्पणी न करता लोकप्रतिनिधींनी विकासासाठी वेळ द्यायला पाहिजे। राजकारणामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे। 25 वर्षात सर्वांनी एकत्र आलो तोच विकास 10 वर्षात आपण करू शकतो। आमदार राजेश पाडवी म्हणाले, आपला जिल्हा सर्व दृष्टीने संपन्न आहे। जिल्हा निर्मितीला 25 वर्ष झाले, परंतु 25 वर्षानंतर देखील तीच परिस्थिती आहे। राजकीय इच्छाशक्तीचा अभावी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। मोठ्या प्रयत्नाने रस्ते विकासासाठी निधी आणला, त्यास लोकप्रतिनिधींनी कामात खोडा घातला। आमदार शिरीष कुमार नाईक, जिल्ह्याचा प्रत्येक विभागांकडून विकास कामे केली जात आहेत, त्या कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याने विकास कसा होणार? नर्मदेचे पाणी जिल्ह्याला मिळायला पाहिजे, ते मिळत नाही। आरोग्य, शिक्षण असे अनेक प्रश्न उभे आहेत। नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रेत जाळण्यासाठी 150 गावांना आज अमरधाम नाही।
जिल्हा परिषदेमधून कामे होत नाहीत, विकास कामात दुजाभाव होतो, अत्याचार व भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम फोरमने केले पाहिजे. माजी मंत्री ॲडव्होकेट केस पाडवी. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांना अगोदरच एकत्र यायलाच पाहिजे होते. जिल्हा निर्मितीचे श्रेय कोणीही घेऊ नये. आदिवासी विकास विभागाकडून जिल्ह्याला निधी मिळत असतो. मंत्री असताना आकांक्षित जिल्हा म्हणून आदिवासी विकास विभागाकडून 70 कोटी दिल्याचे त्यांनी सांगितले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. जेव्हा या मंचाची स्थापना करायची होती तेव्हा अभिजित दादा पहिले माझ्याकडे आले. म्हणे भैया असं असं आहे, आपल्याला जिल्ह्याच्या विकासाचं एक फोरम तयार केलं पाहिजे. सर्व राजकारण बाजूला ठेवून, कारण मी अभिजित दादाच्या आणि मी पण विरोधामध्ये राहिलो. मी कालच शिरीष दादाच्या मतदारसंघावर सुद्धा दावा केलेला आहे शिवसेनेचा. मी केसी पाडवीच्या विरोधात लढलेलो आहे. हे सगळं असताना सुद्धा आपली काहीतरी बांधिलकी या नंदुरबार जिल्ह्याशी सुद्धा आहे. पण दुर्दैवानं या फोरमला किंवा या कार्यक्रमाला काहींनी तो आमच्या विरुद्ध असं धरून घेतलं. त्यांच्या काही ठराविक चमचेगिरी करणाऱ्या लोकांनी त्याच्यावर लेख लिहिले आणि एक प्रकारे त्यांनी दाखवलं की बुवा नाही, हे फक्त गावित परिवाराच्या विरोधामध्ये असलेलं मंच आहे. नाही, तसं नाही. हे तुम्ही लोकांना समजून घातलं. लोकांना नव्हतं माहिती ना, आम्हाला माहिती होतं. आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही ठरवलं की राजेंद्र दादा एकच परिवार जरी एवढं ओझं उचलत असेल, खाली गावित परिवार पे कितना बोझा डालने का, अपनी भी कुछ जबाबदारी है. म्हणून त्यांना सोडून आपण एकत्र आलो की बा ते करतातच आहेत, आपण करत नाही आहोत. आणि म्हणून आपली भी काहीतरी जबाबदारी आहे. अभिजित दादाने सांगितलं तसं एकच माणसावर जर एखाद जोडी अच्छी रही आणि पूरा बोझा उस पे डाल दिया तो बैल भी बैठ ही जाएगा, चलेगा नाही. तसं सगळंच त्यांच्यावर जर ओझं टाकलं जिल्ह्याचं तर ते आपल्यालाही आवडणार नाही. आणि भविष्यामध्ये आपली स्वतःची सुद्धा सर्वांची जबाबदारी आहे. आणि या भावनेतूनच मी अभिजित दादाला सांगितलं, भाई तू हमारा तो काम उधळा आहे, तू फॉरेन रिटर्न आहे म्हणते FRCS, तू अमेरिकेमध्ये राहून आलेला आहे, तुला व्हिसा नाही, तूने वहां सब कुछ दुनिया देखेली, हम तो टोकर तलाव के आगे गए नहीं. पण एकंदरीत तुझ्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. तुझ्या पाठीमागं खंबीरपणे एक शक्ती उभं करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे. आणि मी आजही तुम्हाला वचन देतो की राजकारणाच्या पलीकडे हा मंच काम करेल, एवढं नक्की. कारण ही पुढची निवडणूक आम्ही कोणाच्या विरोधामध्ये लढणार आहोत कोणालाच माहित नाहीये. किसकी दुकान किसके सामने लगेंगी भगवान को मालूम. आपण कोणाच्या बरोबर राहू काहीच सांगता येणार नाही. पण तरी सुद्धा या जिल्ह्याचा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी एकसंघ राहायला पाहिजे. आज केसी पाडवी साहेबांना थोडाफार त्रास होतोय म्हणून तुम्हाला पोटतिडकीपासून तुम्ही बोलतात आहे. हे त्रास 25 वर्षापासून हा चंदू भैया सहन करतोय. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा एकटा चंदू भैया हा त्रास सहन करायचा म्हणून तुम्ही निश्चिंत होते. हे तुम्हाला बी कबूल करावं लागेल. मी एकच परिवार जिल्ह्याचा विकास करतोय असं जे भासवतात त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की नंदुरबारची नगरपालिकेची इमारत 2014 मध्ये दादा होणार होती. 2014 त्या काळाच्या आघाडीच्या सरकारने ती जमीन दिली. 2014 मध्ये तिला शासनाने मंजुरी दिली. ती नगरपालिकेची इमारत या शहराची होती, कोणाचा बंगला नव्हता. परंतु दुर्दैवानं आमच्या खासदारांच्या मावशीला कोर्टात पाठवलं आणि तिने कोर्टामध्ये त्या जागेला स्टे घेतला. 2014 मध्ये दिलेली जागा राजेश दादा 2014 में वो नगरपालिका 16 करोड़ में बनने वाली थी. उसका झगड़ते झगड़ते 6 साल उसका स्टे उठाने को मेरे को लगे. उसके बाद उसका बिल्डिंग का काम चालू हुआ. वो बिल्डिंग 21 करोड़ रुपए में गई. कोणाचे पैसे गेले? याला विकास म्हणतात का? नंदुरबारचा रस्ते प्रकल्प 84 कोटी रुपये पृथ्वीराज बाबाने मंजूर केले होते.
या लोकांनी कोर्टात पाठवलं, कारण इतने रस्ते अगर नंदुरबार के बन जाएंगे तो म्युनिसिपालिटी में अपनी दुकान नहीं लगेंगे, ऐसा लग रहा था इनको. आणि म्हणून त्यांनी त्याला प्रकल्पाला विरोध केला. तो प्रकल्प शेवटी 96 कोटीचा झाला. हायकोर्टामध्ये 3 वर्ष रखडला, पण प्रकल्प झाला. पण त्या प्रकल्पाला अडवलं, त्याला विकास म्हणतात का? आत्ताच्या सरकारने, युतीच्या सरकारने धडगावची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. पाणी पुरवठा योजना धडगावच्या लोकांनी, ज्यांनी तुम्हाला बी खासदार म्हणून मतं दिली आहेत, 38 कोटी रुपये या राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी दिले, तरी सुद्धा तिथं माजी पालकमंत्र्यांनी एवढा त्रास दिला. पारवी साहेब, तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती आहे की त्या योजनेचं काम बंद पाडलं. जेमतेम आत्ता कुठं जिल्हाधिकारी आणि नवीन पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यावरती त्याची मोजणी झाली आणि कुठंतरी त्या कामाला सुरुवात होईल. धडगावच्या लोकांना पाणी शुद्ध पाजणं एकाची जबाबदारी नाही आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे. पण याला विकास म्हणतात का? असे उदाहरण द्यायला गेलो तर 100 की जिथं प्रत्येक कामामध्ये जिथं चांगलं केलं तिथं आम्ही स्वतः सांगितलं की नाही, आम्हाला आदरणीय गावित साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला असेल, महाराणा प्रतापांच्या पुतळ्याला असेल, त्यांच्याकडे सामान्य प्रशासन होतं, NOC दिली. या नाट्यगृहाला मंजुरीसाठी ते मंत्रिमंडळामध्ये होते, पण राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते आणि योजना होती ती जिल्हा स्तरावरती एक नाट्य मंदिर बनवायची. त्या योजनेला सुद्धा मंजुरी देताना ते माझ्या बरोबर होते, हे मी दरवेळेला कबूल केलंय. आजपर्यंत राजेश दादा 2 विधानसभा के चुनाव हुए 2004 मध्ये सुद्धा मी आदरणीय गावित साहेबांच्या बरोबर होतो. स्वर्गीय बटेसिंग भैया त्यावेळेला मला नाही सांगायचे की तू ये गलती मत कर, तरी मी त्यांचं ऐकलं नाही, आम्ही त्यांच्या बरोबर होतो. आणि आत्ता सुद्धा 2019 मध्ये सुद्धा ये नागेश दादा साक्षीदार है. मैं ईमानदारी से नंदुरबार के सुभाष चौक में सभा लेके बोला कि नाही गावित साहेब को वोट देऊ, आणि गावित साहेबांना 70,000चा लीड मिळाला. हे सत्य आहे, सत्य. पण माझ्या एक बी सरपंचाला मदत करत नाही. बर ठीक आहे, मी चुकायनो म्हणूनच बोली राहिनो. त्याचे बी म्हणणं खरं आहे, पण युतीचा संदेश होता, युतीचा आदेश होता. या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन म्हणजे आता युतीचे उद्धव साहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की नाही, आपल्याला युतीचा धर्म पाळायचा. आमच्या पक्षनेत्यांनी, आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, आम्ही प्रामाणिकपणे त्यांना मदत केली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो, कारण मी तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये होतो, पण मी आजारी होतो. पण असं सगळे असताना जर आम्ही तुम्हाला मदत केली तर तुम्ही जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजामध्ये भेदभाव करतात, या गोष्टीला आमचा विरोध आहे. तुम्ही सगळ्या आदिवासींना समान न्याय द्या, सर्व आदिवासींना त्यांच्या योजनेचा तो हक्क मिळालाच पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. पण जो आदिवासी आमच्या बरोबर आहे त्याला तुम्ही आदिवासी मानत नाही. 9% निधी घ्यायला तुम्ही मात्र आदिवासींची लोकसंख्या विचारात घेतात. आणि जर आमच्या बरोबर असलेला, मग तो कोणी बी असेल, राष्ट्रवादीचा आदिवासी असेल का शिवसेनेचा आदिवासी असेल की ओरिजिनल भाजपचा बी आदिवासी असेल, त्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही. मग हा भेदभाव आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आम्हाला गावित परिवाराला विरोध नाही, आमचा अशा प्रवृत्तीला विरोध आहे की जो समाजामध्ये विषमता निर्माण करतो, जिल्ह्यामध्ये मतभेद निर्माण करतात, पक्षामध्ये भांडण लावतात आणि स्वतःचं राजकीय हित साधतात. त्याच्यापेक्षा या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. ते राजेश दादाने भाषण देते देते बोला कि अमरीश भाई ने पूरे शिरपुर तालुके का पानी पूरे तालुके में फिरा के रखा, नदी का, नाले का, आणि इतना विकास करा. राजेश दादा, ये नंदुरबार जिले का अक्खा पानी एक ही घर में जा रहा है. कहां से विकास होने वाला है? कहां से विकास होने वाला है? कधी भी समान राहिलं परमेश्वराने. बघा तुम्ही, हम ये नहीं बोलते कि तुमच्या हातात सत्ता आहे, परमेश्वराने दिली. अरे जिल्हा परिषद 110 कामं, 110. या जिल्हा परिषद 98 मध्ये जन्माला आली. मी स्वतः अध्यक्ष होतो जिल्हा परिषदचा. आजही नंदुरबारचा चंद्रकांत रघुवंशी धुळे जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता राजेश दादा. आज भी धुळे जिल्हा परिषद मध्ये नाव निघतं की अशी जिल्हा परिषद दुसरा कोणीच चालवली नाही जेवढी प्रामाणिकपणे चंद्रकांत रघुवंशीने चालवली. हा नाना नागरे साक्षीदार बसलाय. सर 110 रस्त्यांची कामच डायरेक्ट
बिलच काढून घेतली। लोग चारा खाने वाले देखे, ये खाने वाले देखे, वो खाने वाले देखे, रास्ते खाने वाले हमारे जो हैं, जिन्होंने 110 काम के रास्ते के बिल डायरेक्ट निकाल लिए। 110 कोटी 1103 काम, 1104 कामांचे 110 कोटी रुपये काढून घेतले। एकीकडे रस्ते न करता पैसे निघतात, दुसरीकडे प्रत्येक रस्त्यावरती पोट दुखायला येते एवढे खड्डे आहेत। मग आम्ही शेवटी सांगितलं की नाही, हे चुकतंय, या अन्यायाच्या विरुद्ध लढणं लोकप्रतिनिधी या नात्याने आमचं कर्तव्य आहे। ते फक्त आमदाराचं कर्तव्य नाही, जर आम्ही या जिल्ह्यामध्ये जन्माला आलो तर आमचं बी कर्तव्य आहे। आम्ही जरी आज सत्तेमध्ये असलो नसलो त्याची चिंता करत नाही। आमदार म्हणून मी कधीच स्वतःला माझी भी समझत नहीं, आजी रात तब भी ज्यादा माता नहीं, पर मेरे को आज भी मंत्रालय में एक भी आदमी राजेश दादा तुम भी मेरे साथ फिरते, एक भी मेरे को माजी आमदार समझता क्या सच्ची बोलना ईमानदारी से। क्योंकि माणसाला, त्या मंत्रालयातल्या माणसाला सुद्धा माहिती आहे की हा माणूस या जिल्ह्याची कामं घेऊन येतो, व्यक्तिगत स्वार्थासाठी मी कधीच गेलो नाही। परमेश्वराने मला खूप दिलाय। योजना किंवा जिल्ह्याचा विकास करणं म्हणजे काय? संजय निराधारची प्रकरणं मंजूर झाली, आदिवासी खात्याच्या योजनांचा लाभ मिळाला म्हणजे फार विकास झाला असं आहे? नाही। जिथे राष्ट्रपती राजवट लागते ना, जिथे लोकप्रतिनिधी नसतात तिथं बी कामं होतात, नाही होत असं नाही। पण दुर्दैवानं फक्त योजनांची, अभी तो किस्सा ऐसा है 3 दिन पहले अभी 10,000 गाया बाटी, तुमको मालूम है क्या राजेश दादा? तुम्हारे मतदारसंघ में गाया है कि नहीं? 10,000 गायी वाटल्या। मैंने बातमी बातची प्रेस नोट, नंदुरबार तालुक्यातील लक्ष्मीखेडा येथे पशुधन मेळावा लागला आणि वहां से 10,000 गाय का वाटप हुआ। आता ही एक जिल्हा निर्मितीच्या नंतरची एक यशस्वी गोष्ट आहे। अभिजीत दादा के लक्ष्मीखेड़ा नंदुरबार तालुके में है क्या दादा? गुजरात में कब आ गया नंदुरबार में ये मालूम नहीं पड़ा मेरे को। पण गुजरात मध्ये जाऊन तिथं खरेदी होते। माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबापुरतं मर्यादित ठेवू नका। हे राज्य 3 पक्षाचं आहे, गवांदी का सरकार है, तुम्हारा अकेले का नहीं है। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी, पहिले तर आम्ही 2 होतो, आता तुम्ही बी आहात। 3 पार्टीचं सरकार आहे, 3 पक्षाचे नेते आहेत, सीएम आणि 2 डीसीएम। त्यांचे फोटो न छापता फक्त स्वतःच्या कुटुंबाचे फोटो छापतात। ऐसा लगता कि जैसा ये 3 के सिवा दूसरा कोईच नहीं है। मी अजितदादाकडे तक्रार केली, साहेब शासनाचा कार्यक्रम आहे तरी सुद्धा तुमचा फोटो नाही, मुख्यमंत्र्याचा फोटो नाही, एक परिवाराचाच फक्त फोटो आहे। बीच में गावित साहब आणि उसके आजू बाजू में दोनों उसके बछड्या, तिसरा आदमी नाही। मी अजितदादाला सुद्धा दाखवलं, एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं। शेवटी आमचं दुःख एवढंच आहे की हे 3 पक्षाचं सरकार आहे, समान न्याय तुम्ही दिला पाहिजे, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे। आदिवासींमध्ये भेदभाव करू नका, तो शिवसेनेचा असेल तरी सुद्धा त्याचा तो हक्क आहे, अधिकार आहे, त्याला तो मिळालाच पाहिजे आणि त्याची ती गाय त्यालाच मिळाली पाहिजे। एवढं सगळं अजितदादाला सांगितल्यावर अजितदादा मला म्हणे, चंद्रकांत तू काही पण बोलतो, 10,000 गायी कशाला म्हणतात? 10,000 गायी भेटतील तरी का? म्हणतात दादा 10,000 गायी आणणे आणि मोजून दाखवणे एवढे येडे आम्ही नाही आहोत। हमारे वहां 4,000 गाय को 10,000 बना के बताने की फैक्ट्री है। हम 4,000 गाय को 10,000 गाय नहीं बना दी तो अपना भी नाम चंदू भैया नहीं। ऐसा गाय देऊन राहिले राजेश दादा, शिरीष दादा। 70,000 रुपयाची एक गाय, केसी पाडवी साहेब, 70,000 रुपयाची एक गाय। 2 गाय मिळतात, 1,40,000 रुपए की। मेरे ख्याल से 20,000 कर्जा है ना दादा उसमें, 22,000 रुपए कर्जा है उसमें, वो बेचारे आदिवासी को भरने का है। 4 दिवसापूर्वी दिलेली गाय नटावत से टोकर तलाव आते आते मर गई। उसने जैसा देखा आई लव टोकर तालाब, वहीं जीव दम तोड़ दिया। 70,000 रुपए की गाय है बेचारे गरीब की,
उसको इतनी तगड़ी गाय दो कि कम से कम तुम मंत्री है तब तक के तो भी वो गाय रहने को होना, उसका बच्चा सुदृढ़ होने को होना, और उसने बोलने को होना कि नहीं मेरे लिए भगवान है गावित साहब जिसने ऐसी गाय हमको दी। आज दुर्भाग्य आहे जिल्हे का। आणि मग काही लोक त्यांची चमचेगिरी जर करत असतील की नाही त्यांनीच विकास केला, तो फिर अकेले आदमी पे कितना बोझा डालने का, इसके लिए आपण सब यहाँ बैठेले। माझी विनंती आहे भविष्याच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना राजकीय मतभेद, मी खरंच सांगतो तुमच्यापैकी कोण लोकसभा लढेल, लोकसभेमध्ये कोण कोणाच्या विरुद्ध राहील, विधानसभेमध्ये कोण कोणाच्या विरुद्ध राहील, आम्ही तर 2 जागा मागतोच आहोत। एक धडगावची, माझ्या मित्र केसी पाडवीच्या विरोधात मागच्या वेळेला मी प्रचार केला। केसी पाडवी आणि मी वर्गमित्र होतो, पण पक्षाचा आदेश प्रमाण मानून एकदम इमानदारीने केसी पाडवीच्या विरोधात शेवटच्या मिनिटापर्यंत मी प्रचार करणार आहे। ऐसा नाही की नुरा कुस्ती करली, पण गेलो, माझ्या पक्षाने मला जे आदेश दिला तो प्रामाणिकपणे पाळला। आता सुद्धा आम्ही पक्षाला आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या पक्षाला सुद्धा राजेश दादा विनंती करू इच्छितो, तुम्हारे इतने आंकड़े मैंने सुन लिए, इतना माल लाइले, इतना ये लाइले, एक आमदार होने के बाद तुम इतना माल लाते, तो अगर तुम खासदार हो गए तो हमको अभिमान है कि वैगन भर के नंदुरबार के विकास के लिए ला सकते हैं, इतनी ताकत तुम्हारे में है। अभी तो हमारी ताई खाली उज्ज्वला लाई, पर तुम ओरिजिनल माल ला सकते। अरे शेवटी मग खासदाराला, अरे अंधे लूले लंगड़े खासदार भी चुन के आया मोदी साहब के नाम पे, तो भी उसके मतदार संघ में विकास हुआ कि नहीं हुआ? सबका हुआ। माणिकराव दादा ने डबल लाइन करी कि नहीं करी? करी, माणिकराव दादांनी केली। दुर्दैवानं ती नंतर काम पूर्ण झालं यांच्या राज्यात, ठीक आहे ना, पण शुरुआत माणिकराव दादा के टाइम पे खाली इतना ही है कि तब वो आदमी इतना बोला था बेचारा कि रोज बोलता नहीं था, ये रोज बोलते, कुछ नहीं करा तो भी बोलते। आणि म्हणून जिल्ह्याला असं वाटतं की फक्त आणि फक्त गावित परिवाराशिवाय या जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही, तेच आम्हाला खोडायचं होतं। म्हणूनच आपण सर्व एकत्र आलो। आणि मी याच्या पुढे शपथपूर्वक सांगतो, 5 साल 10 साल हमने अगर ईमानदारी से ठहराया कि नहीं हम एक में को विरोध नहीं करेंगे, अगर नंदुरबार में कुछ काम हो रहे होंगे तुम हमको मदद मत करो पर विरोध भी मत करो। तुमने अगर हमको नहीं विरोध करा, मैं तो उसको भी बोला था एक दिन गावित साहब को खुद को भी कि तुम्ही भी 10-15 गोळ्या रोज खातात, मी भी 20 गोळ्या खातो, 20, आणि ते एकमेकांच्या मुळेच खातो आपण। माझी भी इच्छा है हा ताण कमी करायची। आज भी अभिजीत पाटिल और चंद्रकांत रघुवंशी कभी ये जिले में आमदार नहीं होने वाले, तो भी जिले के विकास की बात कर रहे हैं। हमको विधानसभा लड़ने की नहीं है, आम्हाला विधानसभा लढायची नाही आहे, पण आमचं दायित्व आहे या जिल्ह्याशी। 37% जनता बिगर आदिवासी आहे, 67% जनता आदिवासी आहे, 34% 33% जनता बिगर आदिवासी आहे, तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एक संघ ठेवलं, आपल्या जिल्ह्यामध्ये कधी भेदभाव झाले नाही। मैं जिल्हा परिषद में खड़ा था तब से सुनता, गावित साहेबांचे पहिलेचे भाषण काढा चला। 98 मध्ये जेव्हा जिल्हा निर्मिती झाली त्याची आठवण करून देतो। जेव्हा 98 मध्ये नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा माझे मित्र आदरणीय गावित साहेब राज्यमंत्री होते। दादा राज्यमंत्री को कैबिनेट की मीटिंग को आने तो भी देते क्या? नहीं आने देते आज भी। फक्त त्यांचा विषय राहिला, बरोबर आहे पद्माकर दादा, चुकत असेल तर माफी मागेल, त्यांचा विषय राहिला तरच बोलवतात। खरं त्या मीटिंग मध्ये बसलेला कोण माणूस होता या जिल्ह्याचा तेव्हा? स्वर्गीय गोविंद शिवराम चौधरी। पण त्या माणसाने कधीच सांगितलं नाही की मी जिल्हा निर्मिती केली, मी जिल्हा निर्मितीचा शिल्पकार आहे। बिचारा कब मर गया मालूम भी पडा नाही। पण इथं दुर्दैवानं ज्यांनी काही केलं नाही ते पहिल्या दिवसापासून शिल्पकार बनून गेले। ज्या दिवशी जिल्हा निर्मितीचे आदरणीय मनोहर जोशी साहेब इथे येणार होते, केसी पाडवी साहेब तुम्ही अजून पूर्ण विसरले, आपण त्यांच्याकडे गेलो होतो। मी स्वतः सांगितलं, मी तेव्हा आमदार झालो होतो, आमदार, कारण 1 जानेवारी 98 ला मी पण आमदारकीची शपथ घेतली होती। याच जिल्ह्यामध्ये डॉक्टर गावित साहेबांनी सांगितलं होतं की केसी पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशीने जिल्हा निर्मितीला विरोध केला
पण मी जिल्हा निर्मिती करून आणली। मी पंत के पास गया मैं उस टाइम पे, मला वाटतं गुरु पौर्णिमा होती, राजवर्धन कदम बांडे भी आपल्या बरोबर होता, बाहेरच बुके पडेल था, वहां से ही बुके उठाया आणि उसको दिया, कारण ते शिक्षक होते। म्हणता सर नमस्कार, पैरबीर पडली। म्हटलं आज गुरुपौर्णिमा आहे। म्हणे काय रघुवंशी का बरं आले तुम्ही तिघं? म्हटलं सर गुरुपौर्णिमा आहे आज आणि म्हणून तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो। म्हटलं तुम्ही नंदुरबारला येतात आहे, आमची तुम्हाला विनंती आहे, जर आम्ही जिल्हा निर्मितीला विरोध केला असेल तर तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सभेमध्ये सांगा की चंद्रकांत रघुवंशी आणि केसी पाडवीने विरोध केला। पण जर आम्ही विरोध केला नसेल तर माझी इच्छा आहे, माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला की जे सत्य आहे ते आमच्या जिल्ह्याला सांगा। त्या माणसाला आज मी धन्यवाद देईल, आज मी ते जिवंत आहेत। त्यांनी तेव्हा या मार्केट कमिटीच्या प्रांगणामध्ये सांगितलं होतं की जिल्ह्याच्या कोणत्याही आमदाराने या जिल्हा निर्मितीला विरोध केला नाही, म्हणून जिल्हा निर्मिती लवकर झाली, हे बोलणारे सुद्धा मनोहर जोशी होते। पर तब से जिले का एकमेव जिल्ह्याचे शिल्पकार आहेत। शिल्पकार अकेला शिल्प नहीं बनाता, पत्रकारांना भी माझी विनंती है, अकेला शिल्पकार शिल्प बनाता क्या? अशोक अन्ना उसको भी गवंडी लगते साथ में, करनी बिरनी पकड़ने को, तगारी पकड़ने को। हमारे में से कोई तो होंगे तगारी पकड़ेले, करण्या पकड़ेले, पण शेवटी कुठं कुठं काय सांगायचं। आणि म्हणून आम्ही जर तुम्हाला प्रामाणिकपणे मदत केली आहे तर तुम्ही भेदभाव करू नका। 19च्या निवडणुकीमध्ये इमानदारीने या व्यासपीठावरती किंवा यामध्ये बसलेल्या प्रत्येक त्यावेळेच्या शिवसेनेच्या किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्याने इमानदारीने डॉक्टर गावित साहेबांना मतं दिली तरी सुद्धा ते भेदभाव करतात। आजही तुम्ही प्रत्येक योजनेमध्ये भेदभाव करतात, त्या भेदभावाला आमचा विरोध आहे। आणि म्हणून आम्हाला जिल्ह्याचा समतोल विकास साधणारा, सर्वांगीण विकास साधणाराच लोकप्रतिनिधी याच्या पुढे पाहिजे। आम्ही आदरणीय बावनकुळे साहेबांना सुद्धा सांगितलंय की आमची विनंती आहे तुम्हाला मित्रपक्ष म्हणून की फक्त आणि फक्त तुम्ही उमेदवार बदला लोकसभेचा, तरी सुद्धा आम्ही एकदम जीवाचं रान करून तुमच्या माणसांना निवडून आणू। बघा, शासकीय योजना सर्व जिल्ह्यामध्ये आल्या किंवा पोहोचवल्या म्हणजे विकास झाला असं नाही। जोपर्यंत गरिबाच्या हाताला काम मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, चांगलं शिक्षण, चांगली आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला जिल्ह्याचा विकास झाला असा बोलायचा नैतिक अधिकार नाही, अशा मताचे आम्ही आहोत। जिल्हा निर्मितीच्या वेळेला जे प्रश्न होते, मजुरांच्या स्थलांतराच्या साठी जिल्हा निर्मिती झाली। आजही लाखोच्या पुढे मजूर गुजरातमध्ये जातात। कुपोषणाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात तेव्हा होतं, तेच आज बी होतं। उलट त्या गरिबांचा आहार कोण खातं याच्यावर खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। एकीकडे त्या योजना चालू आहेत ज्या आजची आवश्यकता नाही। एक बी कामगाराने तुमच्याकडनं जेवण मागितलं नव्हतं तरी कामगारांना घरपोच जेवण दिलं जात आहे, कामगाराच्या नावाने कार्यकर्ते पोचले जातात आहे आणि त्या जेवणामध्ये सुद्धा 15-17 रुपयामध्ये जेवण एक वेळचं जेवण पडतं, त्याचे 65 रुपये दिले जातात। एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यापेक्षा आपण आपल्या जीवावर आपल्या जिल्ह्याचा विकास करण्याच्यासाठी सगळ्यांनी एक संघ यावं। प्रश्न कोणाचा बी असेल तरी आम्ही सगळे एक संघपणे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू। सरकारच्या फक्त योजना नाही तर आमच्या संकल्पना ज्या आहेत त्या सगळ्या संकल्पना या जिल्ह्याच्या विकासाच्या साकार करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक व्यासपीठ तयार केलं आहे। हे व्यासपीठ कोणाच्या विरोधात नव्हतं, पण दुर्दैवाने काही लोकांनी स्वतःहूनच आमच्या विरोधात हे व्यासपीठ आहे अशी घोषणा केली किंवा त्यांच्या बगलबच्च्यांनी ते सांगितलं आणि त्याच्यामुळे काही लोकांनी पत्रकं काढली। ती पत्रक काढायची गरजच नव्हती। खरं म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधातच नव्हतो, पण एकच कुटुंबाला केवढं विकासाचं वजन टाकायचं किंवा एकच कुटुंबाची मक्तेदारी या जिल्ह्याचा विकास करायची आहे का आणि आमची काहीच नाही का? म्हणून आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन करून सगळेजण एका व्यासपीठावर आलो आणि याच्या पुढे जिल्ह्याचा कुठलाही प्रश्न असेल, आमच्यापैकी कुणाचा बी असेल तरीसुद्धा त्याच्यावर जर अन्याय कोणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व एक संघपणे त्याचा मुकाबला करू असा निश्चय आजच्या दिवशी केला। जिल्हा परिषदच्या ज्या जलजीवन मिशनच्या योजना चालू आहेत त्यांचे सगळ्यांचे अंदाजपत्रकं चुकलेले आहेत। आता उदाहरण घ्यायचं असेल तर माझं जून मोहिला म्हणून गाव आहे, गाव एवढं मोठं आहे आणि 10,000 लिटर पाण्याची टाकी आहे तिथं, त्याच्यामध्ये काय गाव पाणी पिईल? त्या योजनेचं तापीवरून पाणी घेऊन चाललं आहे।
शहादा तालुक्यामध्ये सुद्धा काही गावांना सारणखेड्याचं पाणी आणलेलं आहे मामाच्या मोहद्यापर्यंत, तिथून परत त्या गावांना जाणार आहे. चुकीचे आराखडे बनवले, फक्त आकडे फुगले, योजना फुगल्या, त्याची टक्केवारी फुगली. पण लोकांच्या पदरामध्ये बघा, या जिल्ह्यामध्ये मी जेव्हा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो तेव्हा खोंडाबळी याने 12 गावाची योजनेला मान्यता दिली होती. त्या दिवशी सुद्धा मी तिला विरोध केला होता. 5 भाऊ एकत्र राहू शकत नाही, 5 भावांचं पटत नाही, बांधावरून भांडणं होतात, मोटर जळाली तरी भाऊ भाऊची मोटर सुधारत नाही. अशा वेळेला 12 गावचे सरपंच एकत्र येऊन त्या योजना चालवतील असं वाटत नाही. आणि तो दिवस आहे ना आजचा दिवस आहे, त्याच्यावरून एवढं राजकारण झालं. डॉक्टर गावित साहेबांना लोकांनी भरभरून मतं दिली. आजपर्यंत त्या योजनेच्या 12 गावांच्या 12 टाक्यांमध्ये एक थेंब पाणी पडला नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि तसंच होणार आहे या योजनेची. मागणी आहे, आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळू, पण सर्व पक्षांना न्याय देणारा उमेदवार लोकसभेच्या पक्षाने दिला पाहिजे. भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे, त्यांचाच उमेदवार राहणार आहे, आम्हाला तेही मान्य आहे. पण सर्व पक्षाला बरोबर घेऊन जाणारा, या जिल्ह्याचा समतोल विकास साधणारा आणि या जिल्ह्याला टोल मुक्त करणारा खासदार आम्हाला पाहिजे. नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचा मूळ उद्देशच या जिल्ह्यातील लोकांनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि कुणा एका व्यक्तीवर अवलंबून न राहता या लोकांनीच एकत्रित येऊन त्या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. हा मूळ हेतू नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचा आहे. या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावा अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलं होतं. सर्व पक्षीय लोकांना आम्ही बोलवलं होतं, सगळे मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले आणि एकंदरीत आमचा आत्मविश्वास आज द्विगुणित झालेला आहे की या नंदुरबार जिल्ह्याने आता कात टाकायचं ठरवलेलं आहे आणि या जिल्ह्याचा विकास लोकांनी त्यांच्या हातामध्ये घ्यावा अशा प्रकारची भूमिका आहे. याला कुठेतरी दुजोरा मिळताना दिसतो आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या लोकांची मदत लागेल की हे व्यासपीठ कोणाच्या विरोधात नाही, हे व्यासपीठ फक्त आणि फक्त नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे व्यासपीठ आहे. त्याला सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येने समर्थन दिलं, त्याच्याबद्दल सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.